नमस्कार सगळ्यांना आणि श्री स्वामी समर्थ. तर बघा 1 महिना झालेला आईला जाऊन आणि आज आई येत आहे आपल्या घरी. तर त्यांच्या स्वागतासाठी बघा मी कशी कशी तयारी केलेली तुम्हाला दाखवते. आणि आज आपल्या घरी पण कोण आलेलं आहे ते पण तुम्हाला दाखवते. तर समोर व्हिडिओ बघा. तर बघा जमके स्वागत करायचं आहे आम्हाला आईचं, कारण की एवढा थकवा वगैरे असेल त्यांच्या अंगामध्ये तर तो आपल्याला त्यांचा पूर्ण थकवा आहे ना तर त्यांना बिलकुल जाणू द्यायचा नाही आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी ना छान अशी रांगोळी वगैरे काढली आणि छान असे फुलाचं डेकोरेशन वगैरे केलं. आणि मी तुम्हाला बोलले होते की आपल्या घरी कोण आलेलं आहे. तर बघा तुमचे फेमस रील स्टार आणि माझ्या लाडक्या नणंदबाई तर सोनूची मम्मी आलेल्या आहे बघा आईला भेटायला आलेलं आहे. आणि इकडे बघा मध्ये पण छान असे फुलाचं डेकोरेशन केलेलं आहे मी जसं साधारण, कारण की ना आईने ते बोलले ते आम्ही संध्याकाळपर्यंत येऊ, पण नंतर अचानक त्यांचा फोन आला आणि कळवलं की आम्ही सकाळची येतोय. माझी आई गेली होती बघा अगोदर 2 दामला आणि यावेळेस 2 दामला, म्हणजे माझ्या मम्मीचे 4 दाम झाले आता. आणि आईला बसून द्यायला की माझं येणं झालं नव्हतं तेव्हा निकिता आणि गणेशच होते. पण म्हटलं आई वापस आल्याच्या नंतर तरी आपण तिला घ्यायला जाऊ नाही, पण मग आता इथं स्वागताला थांबलेले. तर बघा व्हिडिओ समोर घ्यायला शिवचे पप्पा गेलेले आईला, ते पण तुम्हाला दाखवते समोर. तिथं पण छोटासा ती क्लिप दाखवते. तर इकडे केलेलं आईला ओवाळ्यासाठी ताट आणि त्यांच्यासाठी केले गुलाबजामुन. तर अजून समोर खूप मोठा व्हिडिओ आहे, तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका. तर इकडे बघा मी आईसाठी केलेली छान अशी खीर तुम्हाला दाखवते. तर बघा अशी छान खीर केलेली मी आईसाठी. आता खूप दिवसांनी आई येत आहे आपल्या घरी. आणि इकडे बघा त्यांच्यासाठी केलेली आहे छान अशी वांग्याची भाजी. हिला वांगीची शाक म्हणता, ही आईला खूप आवडती बरं. तर चला आता आई निघलेलं आहे बघा तिथून, तर तो व्हिडिओ तुम्ही समोर बघा. आणि एक सांगायचं राहिलं तर खिरीसोबत करते मी पुऱ्या. तर इथे बघा आधी मी पोळ्या वगैरे करून घेतल्या होत्या थोड्या, कारण की ना आई एवढं दुरून येत आहे, परत त्यांची तब्येत वगैरे कशी काय आपल्याला बघावं लागेल. आणि तेलकट वगैरे खाल्लं की त्यांचा अजून घसा वगैरे पॅक होईल. त्यामुळे ना पोळ्या वगैरे पण ठेवल्या आणि थोड्याशा पुऱ्या पण करणार आहे. आणि इकडे बघू शकता तुम्ही बाबांनी ना छान असा आईला हार आणलेला आहे. तर बघा किती सुंदर हार आणलेला आहे बघा. पूर्ण असं मोगऱ्याचं, म्हणजे आपण गजरा वापरतो ना तर तसं त्यांनी तयार करून आणलेलं आहे. आम्ही चाललो आता आईला आणायला. आई आलेला आहे देवदर्शनावर. ऐ शिव बाय हाय का कोण आलं? आई शिव आई आली. आई अरे बापरे, अरे काय हे शिव शिव कोण आलं? हाय हे तू आईलो आहे की नाही? आई आहे ना आई. किती खुश झाली तू. बाई भूर कुठे कुठे भूर गेलं? दुखणंच गेलं आता. हा बाळ 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 मुरुळ ओळखू येईल. बघा इकडे शिव मॅडम कशी बसलेली पप्पा जवळ गाडी चालवायला. बघती आईला. एवढी शांत कशी? शामू दीदी अरे मोठी शेवट चल 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 पाय ना कशी जाती चल 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 चल
उतर खाली शिवांची. चाल बाई चाल. जाती बेटा जाय ना पिलू. शमू दीदी चला, शमू दीदी चला, शमू दीदी चला. जाय ना ग शमू दीदी गो चला. काय गे मुली बर. तू मुली शिवणे येतो. बोलू दे ना बाई शिवांशी. चाल ना बाई. बाई चाल ना बाई. बाई चाल ना बाई. गुद गुद कर गुद गुद कर गुद गुद कर गुद गुद कर. हो आले. तर बघा आईचं आगमन झालेलं आहे आपल्या घरी. तर इकडं गणेश आणि निकिता मम्मीला ओळखत आहे बघा सगळ्यात आधी. तर निकिता धुती बघा मम्मीचे पाय. समुद्राला जायचं का शांत बस ना थोडीशी. तर हे बघा आता ती गोवाची हात राहू दे दिव्याला. हां थोडं बाबा आणि लगेच इकडं पहा. खाय ना खाय ना एवढं प्रेमान केला तिने. आता माझ्या वडिलाला पण ओळखती बघा ती. येतो मी तिकडं. म्हणजे दोघं जण छान चालत तीन जोडीनं मध्ये. शिव जा आजीकडे जा. आणि आता जोडीने छान वळून घेत आहे बघा दोघं जण मम्मी पप्पाला. खाल्ला खाल्ला ते सुना कोण आले का कोण घ्या दादा. तू या. कॅमेरा व्यवस्थित नसल्यामुळं क्लिअर येत नाही बघा. बाबा इथं केलं का काय सुनायचं आहे बाबा. तिथं बसा. बसायचं इथं घ्या ते पाणी याच्यात आई. बाबा बशी ना. बाबाची इथं मध्ये बसा ना तुम्ही. आधी इथं बस बाबा याची. इकडून थोडी सम तू माहिती काढ. शिवण येतो. शमू दीदी काय ठेवा ना गंगा भेट नाही केली शमू. असे दमाला दोन पाय ठेवा ना. दोन्ही पाय टाकत थोडा दमाला शंभर ना व्हिडिओ बोल. सगळ्यात अगोदर ती माझ्या वडिलाची पाय धुती बघा. काय शिवायशी शिवायशी बघा आल्यापासून आईला बिलकुल सोडत नाहीये. आई जवळ आधी जात नव्हती ती. है ना. आधी जात नव्हती. चाल समोर तू चाल बाई. तू चाल बाई. आता धुती आईची. ए बाई तू चाल. तू दोन आईवरती करतो. आता धुती मम्मीची पाय. बाई चाल ना. गणेशने पुसून काढले बघा. चाल बाई चाल बाई चाल बाई चाल बाई. खाली घ्या. तर हा छान असा हार माझ्या वडिलांना आईसाठी आणलेला आहे बघा. आणि निकिताने आणि गणेशने टाकल्यात आईच्या गळ्यामध्ये. इकडे बघा एकदम. आज गुलाबजाम काय देवांच्या वाढदिवसाचा आहे ते. घेता येऊ आता त्यामुळे आईची थोडं आहे समोरीने काही जात नाही. तर इकडे बघा ताईचं चालू आहे बघा आईचे पाय वगैरे धुणं. तर पहिले बाबाचे पाय वगैरे धुवून घेतले छान. आणि त्यानंतर आता इकडे बघा आईचे पाय धुत आहे आई. आणि समू पण परेशान करत आहे कारण की ते ना त्यांच्या मम्मी सोडून दुसऱ्याकडे कोणाकडेच जात नाही. शिवांशीला बी लावू का. बाबाची कपाळ लावलं का.
धरू घे सरळ येऊ का अशी बसू का नाही उभा राहिलं जमतं. ऐका चिपकून येतात उभा राहा ना. चांगला घे हा उभा राहा हा 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 दादलून बी उभा राहा मग सगळ्यांचे दर्शन वगैरे करून घेतले आणि इकडे बघा शिवचं आणि त्यांच्या आईचं काय चालू होतं. खूप दिवसांनी दोघी एकमेकांना भेटले होते त्यामुळे त्यांच्या फक्त मस्त्या चालू होत्या. तर शिव काय करत होती माहिती आहे का, खालची फुलं घेऊन आईच्या डोक्यावर टाकत होती आणि आई पण ते फुलं घेऊन शिवच्या डोक्यावर टाकत होत्या. दोघींच्या चालू होत्या मस्त्या करणं. तोपर्यंत बाकीचे काम वगैरे आवरून घेतले. बघा आम्ही किती छान छान फोटो वगैरे काढून घेतले, कारण की तेवढीच एक आठवण राहते आपण फोटो वगैरे काढलेले असले की. तर सगळ्यांनी एक एक आईसोबत भावासोबत फोटो घेतले. आणि बघा आज येणार होते सोनूचे पप्पा आणि ते, तर आम्ही केला होता त्यांचा आज धोंडे जेवण. तर तो व्हिडिओ माझ्या फोनमध्ये नाही त्यामुळे मी टाकू शकत नाही, त्यामुळे तुम्हाला मी फोटो दाखवते आहे. आणि माझे मम्मी पप्पा पण आले ते, तर त्यांना पण धोंडे जेवण केलं आणि त्यांना कपडे वगैरे दिले आणि असं संपवला मी आजचा दिवस. तर बाय बाय.